नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातला आपला पहिलं प्रकरण सुरू आहे. वाणिज्य व व्यवसायाची ओळख या प्रकरणातला काही भाग आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. काल आपण काही भाग पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण इथपर्यंत आलो होतो. व्यवसायाची उद्दिष्टे आपल्याला बघायची होती. काल आपण व्यवसाय म्हणजे काय, पेशा म्हणजे काय, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केली. नोकरी म्हणजे काय यावरती आपण पाहिलं. तर आज आपण पाहणार आहोत व्यवसायाची वैशिष्ट्ये आणि तो पुढचा भाग जो आहे तो आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्यवसायाची दोन वैशिष्ट्ये असू शकतात, एक सामाजिक आणि एक आर्थिक वैशिष्ट्य. ओके, ही दोन वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायची आहेत. आर्थिक वैशिष्ट्ये म्हणजे ज्याच्यातून पैसा मिळतो, बरोबर. आता पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे भावांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन एकदाच झटक्यान दाबून टाका. आर्थिक उद्दिष्ट काय बाबा? नफा मिळवणं. नफा म्हणजे प्रॉफिट मिळवणं. नफा हा स्थिरता व वाढीसाठी आवश्यक आहे. म्हणजे कुठलाही व्यवसाय स्थिर राहण्यासाठी आणि त्या व्यवसायाची जर तुम्हाला वाढ करायची असेल तर त्याच्यासाठी नफा मिळणं गरजेचं आहे. नफ्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी आर्थिक उद्दिष्ट तुमचं हे प्राप्त होणारच नाहीये. दुसरं एक उद्दिष्ट आहे नवीन ग्राहक शोधणं. कारण जितकी नवीन ग्राहक तुम्ही शोधाल तितकी तुमच्या व्यवसायाची वाढ होणार आहे, तितका तुमचा नफा वाढणार आहे. म्हणजे व्यावसायिक संघटनांना नवीन ग्राहक मिळवण्यासाठी व प्रस्थापित ग्राहक टिकून ठेवण्यासाठी जो तुमचा रेग्युलर ग्राहक आहे, जो प्रस्थापित ग्राहक आहे, त्यांना टिकून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर नवीन ग्राहक जे आहे तो शोधणं गरजेचं आहे. तो शोधण्यामुळे तुम्हाला नफा जास्त मिळेल, तुमचा इन्कम जास्त होईल, तुमचं प्रॉफिट जास्त होईल, तुमच्या वस्तू जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खपतील. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रम, नवकल्पना म्हणजे क्रिएटिव्हिटी असेल, नवीन निर्मिती असेल, नवनिर्मिती असेल, नवीन कल्पना असेल. या नवीन कल्पना म्हणजे असा सकारात्मक बदल जो उत्पादन व उत्पादक प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. म्हणजे उत्पादनात आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काही नवीन प्रयोग तुम्ही करताय का, नवीन उपक्रम तुम्ही करताय का, ते गरजेचं आहे. त्याच्यासाठी संशोधन, विकास, बाजार सर्वेक्षण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर यासाठी पैसे खर्च करावे लागतात. रिसर्चसाठी पैसे खर्च करावे लागतात. ओके, पुढचा मुद्दा आहे ड म्हणजे उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. तुमच्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत ती साधनं जी आहे ती दुर्मिळ असून त्यांचा पर्यायी वापर असतो. आणि तुमची जी साधनं आहेत त्या साधनांचा तुम्ही कसा चांगला वापर करता, कमीत कमी अपव्यय करून तुम्ही अधिक नफा कसा मिळवता, हे खूप महत्वाचं आहे. ओके, तर ही 4 महत्वाचे मित्रांनो उद्दिष्ट आहेत, आर्थिक उद्दिष्टे. पहिली गोष्ट नफा मिळवणं, दुसरी गोष्ट नवीन ग्राहक शोधणं, तिसरी गोष्ट नाविन्यपूर्ण उपक्रम आणि चौथी गोष्ट उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. ओके, सामाजिक उद्दिष्ट काय? दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे सामाजिक उद्दिष्ट आहे. तुमचं उत्पादन जितकं चांगलं असेल ते समाजासाठी हितकारक असेल. प्रत्येक व्यवसायाने दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणे हे आवश्यक असतं. वस्तू उत्पादनाचा दर्जा म्हणजे वस्तूची शुद्धता, सुरक्षितता, टिकाऊपणा, उपयोगिता. म्हणजे हे सामाजिक उद्दिष्ट आहे. तुमची वस्तू जी लोक वापरतायत, जो ग्राहक वापरतोय तो समाधानी झाला पाहिजे. त्याला ती वस्तू सुरक्षित वाटली पाहिजे, टिकाऊ वाटली पाहिजे, शुद्ध वाटली पाहिजे, तिची उपयोगिता चांगली असली पाहिजे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरा मुद्दा, व्यापारातले गैरव्यवहार तुम्ही टाळले पाहिजे. उदाहरणार्थ काळा बाजार असेल, चुकीची वजनमापे असेल, फसव्या जाहिराती असेल, या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इत्यादी गोष्टी, वापरातील गैरव्यवहार तुम्हाला टाळता आले पाहिजे. म्हणजे काळा बाजार होतो आजकाल, त्याचबरोबर चुकीची वजनमापे, 2 किलोचं वजनवरती लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये 1.5 किलो. फसव्या जाहिराती, खोट्या जाहिराती दिल्या जातात मित्रांनो. म्हणजे चढून जाहिराती वापरल्या जातात. तुम्ही बघितल्या असेल काही जाहिराती. तर हे गैरव्यवहार टाळले पाहिजेत. म्हणजे व्यवसायात टिकून राहण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिकांनी गैरव्यवहार टाळणं हे गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे रोजगार निर्मिती करणं आहे. सामाजिक आहे. रोजगार निर्मिती झाली त्याचा समाजाला फायदा होणार आहे. म्हणजे समाजातील कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी नोकरीच्या संधी तुम्हाला निर्माण करता आल्या पाहिजे. हे व्यवसाय संस्थेचे एक सामाजिक उद्दिष्ट आहे. नोकरीच्या संधी निर्माण करणं म्हणजे रोजगार निर्मिती करणं. रोजगार मिळाला, पैसे मिळतील, लोकांच्या घरात 4 पैसे येतील, त्यांना फायदा होईल, कुटुंब चांगलं होईल. कर्मचाऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. कुशल व अकुशल कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे. या कामगारांची काळजी घेतली तर हे समाज कल्याण होईल. हे एक समाज कल्याणाचं काम होईल. या कामगारांचे कल्याण साधण्यासाठी त्यांना योग्य व नियमित मोबदला दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असल्या पाहिजे. निपक्षपाती धोरण असलं पाहिजे. पगाराव्यतिरिक्त इतर मोबदले देणे तुम्ही गरजेचं आहे. बोनस असेल, त्या कामगारांसाठी आरोग्य सुरक्षितता आरोग्य सेवा असल्या पाहिजेत.
त्याचबरोबर आरोग्य विमा असतो तो असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. म्हणजे वाढत्या औद्योगिकरणामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. जसं की वाहतूक कोंडी असेल, हवा प्रदूषित होते, वाढती झोपडपट्टी असेल, इत्यादी बाबत व्यावसायिकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांच्या नफ्यामधला काही भाग जो आहे तो सामाजिक कार्यासाठी त्यांनी दिला पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक कल्याणात त्यांनी सहभागी झालं पाहिजे. समाजाच्या सर्वसाधारण कल्याणासाठी व्यावसायिकांनी जागरूक असलं पाहिजे आणि आवश्यक तेथे त्यांनी देणग्या दिल्या पाहिजेत. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे. इतर मार्ग किंवा इत्यादी मार्गांनी सामाजिक कल्याणात त्यांना सहभागी होता येऊ शकतो. ओके. आता पुढचा मुद्दा आहे, व्यवसायामध्ये जो नफा येतो म्हणजे जो प्रॉफिट होतो त्याची नेमकी भूमिका काय बघा. एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यवसाय करण्याचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा असतो. खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणे म्हणजे नफा. म्हणजे नफा म्हणजे काय, उत्पन्न जेवढं आहे त्याच्यापेक्षा खर्च कमी आहे. म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर नफा, नाहीतर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी मग तुमचा तोटा झाला. ओके. आता हा जो मुद्दा आहे बघा, नफा झाल्यामुळे काय होतं, गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला मिळतो. संशोधन आणि विकासामध्ये नफा झाल्यानंतर ते पैसे गुंतवता येतात. तुमच्या व्यवसायाची वाढ करता येते. नफा झाल्यानंतर नफ्याचे पैसे तुम्ही व्यवसायाची वाढ करण्यासाठी, विस्तार करण्यासाठी वापरू शकताय. तुम्ही कार्यक्षमता वाढवू शकता तुमच्या बिझनेसची, तुमच्या व्यवसायाची. उदरनिर्वाहाचं साधन बनतं तुमचा व्यवसाय. तुम्ही धोका पत्करण्याचं तुम्हाला एक फळ मिळतं आणि व्यवसायामध्ये टिकून राहण्याची एक प्रेरणा मिळते या नफ्यामधून. ओके. आता याच्यामध्ये आपण या सगळ्या बघा नफ्याची जी भूमिका आहे काय. पहिली भूमिका आहे गुंतवणूकदारांना परतावा. ज्या लोकांनी तुमच्या इन्व्हेस्ट केले बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, त्यांना त्याचा परतावा मिळतो, डिव्हिडंड मिळतो. म्हणजे व्यक्तीकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यामागची अपेक्षा म्हणजे गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा होय. म्हणजे त्यासाठी व्यवसायाला चांगला नफा होणे अपेक्षित होय. म्हणजे चांगला परतावा मिळण्यासाठी चांगला नफा मिळणं अपेक्षित आहे. संशोधन आणि विकास. जर तुम्हाला चांगला नफा झाला जास्त, तर व्यवसायाचा विकास आणि विस्तारासाठी पुरेशा नफ्याची गरज असते. त्यामुळे आर्थिक खर्च करून व्यवसाय सक्षम करता येतो. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चात नाविन्यपूर्ण उत्पादन केल्याने संपूर्ण राष्ट्राला लाभ होतो. बघा मित्रांनो, जर तुमचा नफा चांगला झाला, जर तुमच्याकडे चांगले पैसे आले, तर त्या पैशाचा वापर करून तुम्ही काही संशोधन करू शकताय. तुमचं उत्पादन कमीत कमी वेळामध्ये कसं वाढेल, त्या उत्पादनाची क्वालिटी कशी मेंटेन राहील, यासाठी तुम्ही संशोधन करू शकता. नवनवीन प्रयोग करू शकताय. संशोधन आणि विकासामधून तुमचा व्यवसाय आणखी खुलू शकतो. त्याचा राष्ट्राला सुद्धा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर वाढ आणि विकास. नफा मिळवणे हा अंतर्गत स्रोत आहे. या नफ्याचा वापर व्यवसायाचा विस्तार व वाढ करण्यासाठी केला जाऊ शकतो. नफ्याचा काही भाग पुनर्गुंतवणुकीसाठी आणि विविधतेसाठी करता येतो. म्हणजे तुम्हाला जर का जास्त नफा मिळाला तर त्याच्यामधून तुम्ही वाढ करू शकता. तुमची एका ठिकाणी कंपनी असेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कंपनी स्थापन करू शकता, दुसरी, मग तिसरी, मग चौथी. म्हणजे नफा झाल्यामुळे तुमच्या उद्योगाचा, तुमच्या व्यवसायाचा तुम्हाला विस्तार करता येतो. त्या व्यवसायाची वाढ करता येते. कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. नफ्यामुळे वेळेत कामगारांचे वेतन आणि नियमित देणी देता येतात. त्यामुळे कामगारांना प्रेरणा मिळते आणि शेवटी यामुळे संघटनेची कार्यक्षमता वाढते. जर एखाद्या कंपनीमध्ये वेळेवर पगार जात नसेल, कंपनी प्रॉफिटमध्ये नसेल, वेळेवर पगार जात नसेल, तर कामगार सुद्धा अतिशय निगेटिव्ह भावनेमध्ये जातात आणि ते नीट काम करत नाही. परंतु जर तुम्हाला चांगला नफा मिळाला, तुम्ही कामगारांचे पगार वेळेवरती केले, कच्चा माल जिथून येतो त्यांना तुम्ही सगळे पैसे वेळेवरती दिले, सगळी बिलं वेळेवर चुकती केली, तर लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. लोक हौशीने काम करू शकताय, आनंदाने काम करू शकताय, चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीने काम करू शकताय. उदरनिर्वाहाचे साधन. बघा, जीवन जगण्यासाठी अर्थात उदरनिर्वाहासाठी मानव व्यवसायात नफा मिळतो. पुरेसा नफा मिळवून तो आपल्या विविध गरजा पूर्ण करतो. त्यामुळे चांगले जीवनमान समाधानकारकपणे जगतो व जीवनमानाचा दर्जा उंचावू शकतो. म्हणजे जर तुम्हाला चांगला नफा मिळाला तर तुम्ही उदरनिर्वाहाचं ते एक साधन होतं. तुमचं जीवन जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही जगू शकता. या नफ्यामुळे तुम्हाला जे पैसे तुमच्या खिशामध्ये खेळते राहतील, त्याच्यामुळे तुमच्या विविध गरजा पूर्ण होतील. ओके. आणि धोका पत्करण्याचे फळ. व्यवसायात व्यावसायिकाने स्वीकारलेल्या धोक्याबद्दलचे बक्षीस म्हणजे नफा. म्हणजे तुम्ही जो धोका पत्करलेला आहे त्याचं बक्षीस म्हणजे तुम्हाला मिळालेला नफा. ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही त्याचा मोबदला म्हणजे नफा. म्हणजे मागणी कमी होणे, प्रतिकूल सरकारी धोरण, हे काही धोके आहेत. या धोक्यावर तुम्ही मात करून नफा मिळवलेला आहे. आता पुढचा मुद्दा बघा, आहे व्यवसायात टिकून राहणे. म्हणजे व्यवसायात टिकून राहण्यासाठी नफ्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. नफा प्राप्तीमुळे व्यावसायिकाला बाजारपेठेत टिकून राहण्यास मदत होते.
तुम्हाला जर वारंवार नफा मिळत असेल, प्रॉफिट मिळत असेल तर तुम्ही व्यवसायात टिकून राहाल. प्रॉफिट नाही मिळाला तर तुम्ही टिकून नाही राहणार, तुम्ही तो व्यवसाय बंद कराल. या गोष्टी लक्षात घ्या. ओके. पुढचा पॉईंट बघा, व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण. बघा, व्यवसायामध्ये 2 कृती आहेत महत्वाच्या व्यवसायाच्या. पहिली गोष्ट उद्योग आणि वाणिज्य. बरोबर. व्यावसायिक कृती ज्या आहेत त्या 2 भागांमध्ये डिवाइड करू शकतो आपण, एक उद्योग आणि एक वाणिज्य. उद्योगाचा जर विचार केला तर उद्योगामध्ये 3 गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे, प्राथमिक उद्योग म्हणजे शेती, उत्खनन आणि जैविक. दुय्यम उद्योग म्हणजे द्वितीय उद्योग क्षेत्रातील उद्योग म्हणजे काय, उत्पादन आणि बांधकाम. आणि सेवा उद्योग आहे तिसरा, त्याला आपण म्हणू शकतो वाहतूक, बँक, उपहारगृह, पर्यटन आणि मनोरंजन. ओके. आणि वाणिज्यमध्ये जर तुम्ही बघितलं कॉमर्समध्ये, तर व्यापारामध्ये अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. म्हणजे अंतर्गत म्हणजे देशाच्या आतला आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे देशाच्या बाहेर. आणि अंतर्गत मध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. आणि आंतरराष्ट्रीय मध्ये आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात. म्हणजे पुनर्निर्यात म्हणजे एका देशामधून आयात करायचं, दुसऱ्या देशाला विकायचं. आपण एखाद्या देशामधून तेल आणतो आणि बांगलादेश आणि या श्रीलंका या देशामध्ये ते विकतो. आणि त्याचबरोबर व्यापाराची अनुषंगिक साधनं, ज्याच्यामध्ये वाहतूक आहे, गोदाम आहे. म्हणजे व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्वाची साधने वाहतूक, गोदाम, विमा, बँक, जाहिरात, व्यापारी अभिकर्ते, संदेशवहन. ठीक आहे. आता आपण उद्योगाच्या संदर्भात समजून घेऊया डिटेलमध्ये. हा जो तक्ता बघितला तो आता डिटेलमध्ये बघू. उद्योग म्हणजे नेमकं काय, तर उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. म्हणजे कच्च्या मालावरती प्रक्रिया करायची आणि त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरण्यायोग्य वस्तूमध्ये रूपांतरित करायचं. म्हणजे कच्चा माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करायची, त्याच्यापासून वापरण्यायोग्य अशी वस्तू तयार करायची. त्याला आपण म्हणू शकतो वापरण्यायोग्य तुम्ही वस्तू तयार काय केली तर तो म्हणजे उद्योग. यामध्ये वस्तूचे उत्पादन, प्रक्रिया, उत्खनन, प्रजनन, पशुपालन यांचा समावेश होतो. म्हणजे यामध्ये काय बाबा, वस्तूचे उत्पादन, त्याचबरोबर प्रक्रिया, उत्खनन, प्रजनन, पशुपालन यांचा समावेश होतो. अशा प्रकारचे उद्योग असतात. उत्पादित होणारा माल ग्राहकोपयोगी वस्तू असतो. उत्पादित होणारा जो माल आहे तो ग्राहकांना उपयोगी पडणारी वस्तू असतो. ग्राहकोपयोगी वस्तू थेट ग्राहकाद्वारे वापरल्या जातात, तर भांडवली वस्तूचा उद्योगाच्या पुढील उत्पादनासाठी वापर केला जातो. उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह. उद्योग म्हणजे काय, वस्तू उत्पादनाचा समूह. एकाच प्रकारच्या किंवा संबंधित वस्तूचे उत्पादन करणारा समूह होय. म्हणजे एकाच प्रकारच्या किंवा संबंधित वस्तूचं उत्पादन करणारा समूह म्हणजे उद्योग. उदाहरणार्थ साखर उद्योग असेल, त्या साखर उद्योगापासून ऊसापासून साखर बनवली जाते. तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योगामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या सर्व कारखान्यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे बँकिंग असेल, उपहारगृह असेल, विमा कंपनी असेल, इत्यादी सेवांचा किंवा इत्यादी सेवा उद्योग क्षेत्रांचा सुद्धा उद्योगामध्ये समावेश होतो. उद्योगामुळे काय होतं की रूप उपयोगिता निर्माण होते. म्हणजे उद्योगामध्ये कच्च्या मालाचे रूपांतर वापरण्यायोग्य पक्क्या मालात केले जाते. यासाठी मानवाचं श्रम वापरलं जातं, यंत्रे वापरली जातात, भांडवलाची आवश्यकता असते या सगळ्यांसाठी. सर्व औद्योगिक कार्य ही कारखान्यातूनच चालतात. काही लहान स्वरूपाची कामे घरामधून सुद्धा पूर्ण होतात, जसं पापड बनवण्याचा उद्योग असेल वगैरे वगैरे. हे सर्व उद्योगाच्या आकारमानावर अवलंबून असतं. आता या उद्योगाचे आपण काही प्रकार बघूयात, 3 गट बघूयात. पहिली गोष्ट प्राथमिक उद्योग. हे निसर्गावर अवलंबून, जे उद्योग थेट निसर्गावर अवलंबून असतात त्याला आपण प्राथमिक उद्योग म्हणतो. जसं की शेती असेल, बरोबर, जसं की इथे बघा कृषी उद्योग आहे, उत्खनन उद्योग आहे आणि जैविक उद्योग आहे. कृषी उद्योग म्हणजे शेती उद्योगाचा समावेश होतो, बरोबर. या उद्योगातील वस्तूंचा दर्जा विविध घटकांवरती अवलंबून असतो, जसं की जमिनीची उत्पादकता, पाऊस आणि हवामान यावरती दर्जा अवलंबून असतो. उत्खनन म्हणजे खाणकाम आपण म्हणू शकतो ना. या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. उदाहरणार्थ खाणीमधून खनिजे बाहेर काढणे, जमिनीखालून तेल बाहेर काढणे इत्यादी असतील. आणि यातून मिळालेला माल काही वेळा जसाच्या तसा वापरला जातो आणि काही वेळा प्रक्रिया करून. त्याच्यानंतर जैविक उद्योग, जसं की या उद्योगामध्ये रोपे असेल, पशुपालन असेल म्हणजे शेती आणि शेतीवर आधारित उद्योग असतील, काही पशुसंवर्धन, रोपवाटिका, वनशेती, रेशीम उद्योग, हे सगळे प्राथमिक उद्योग आहेत. कृषी, उत्खनन आणि जैविक. त्याच्यानंतर दुय्यम उद्योग. दुय्यम उद्योगामध्ये बघा, हे उद्योग प्राथमिक उद्योगावरती अवलंबून, जे उद्योग प्राथमिक उद्योगांवरती अवलंबून असतात त्यांना आपण दुय्यम उद्योग म्हणतो. जसं की टोमॅटो उत्पादन शेतीवरती अवलंबून आहे. ओके, झाला. या उद्योगाचे 2 प्रकार आहे, उत्पादन आणि बांधकाम उद्योग. बघा, म्हणजे दुय्यम उद्योगाचे
उत्पादन आणि बांधकाम. उत्पादनामध्ये कसं, कच्च्या मालाचे पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्राच्या सहाय्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असं म्हणतात. म्हणजे कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये रूपांतर करणं आणि हे यंत्राच्या आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने, आणि या उद्योगाला तुम्ही उत्पादन उद्योग म्हणतात. अंतिम उत्पादन भांडवली वस्तूंचा व गृहोपयोगी वस्तूंचा समावेश असतो. म्हणजे अंतिम उत्पादनामध्ये भांडवली वस्तू आणि गृहोपयोगी वस्तूंचा समावेश असतो, जसं की कापड कापसापासून बनली जाते, साखर ऊसापासून, कागद जे आहे झाडाच्या लाकडापासून. ओके. त्याच्यानंतर बांधकाम उद्योग आपल्याला माहिती आहे, रस्ते, धरणे, पूल इत्यादी बांधणे, बोगदे बांधणे या सगळ्यांशी रिलेटेड. ओके. याच्यानंतर सेवा उद्योग आहे. आता 2 उद्योग बघितले आपण. प्रथम म्हणजे प्राथमिक उद्योग बघितले, दुय्यम उद्योग बघितले, त्याच्यानंतर सेवा उद्योग. सेवा उद्योग बघा, सेवा उद्योग प्राथमिक व दुय्यम या दोघांना सुद्धा सेवा पुरवतात. म्हणजे प्राथमिक उद्योग आणि दुय्यम उद्योग या दोघांना सुद्धा सेवा पुरवण्याचं काम जे आहे हे सेवा उद्योग करतात. हे उद्योग विविध सेवा पुरवतात, जसं की वाहतूक असेल, विमा असेल, बँकिंग असेल. हे पारंपरिक व आधुनिक उद्योग, आधुनिक उद्योगात निवास उद्योग असेल व उपहारगृहे असतील, पर्यटन उद्योग असेल, करमणूक असेल यांचा समावेश असतो. म्हणजे एकंदरीत सेवा उद्योग म्हणजे काय, प्राथमिक आणि दुय्यम उद्योग या 2 उद्योगांना सेवा पुरवण्याचं काम करतात सेवा उद्योग, ज्याच्यामध्ये वाहतूक, विमा, बँकिंग, त्याचबरोबर उद्योग, उपहारगृहे, पर्यटन, निवास उद्योग असेल, उपहारगृहे असेल, पर्यटन असेल, करमणूक असेल या सगळ्यांचा समावेश होतो. आता आपण वाणिज्यवरती चर्चा करूया. उद्योग झालं, आता वाणिज्य. वाणिज्याचा अर्थ काय, व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा घटक आहे. बघा, व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा घटक आहे की जो उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे वितरण करतो. म्हणजे उद्योगांनी ज्या वस्तू किंवा सेवा निर्माण केल्यात त्यांचं वितरण करण्याचं जे काम आहे ते वाणिज्य करतं. म्हणजे वस्तूंचे वितरण सुलभपणे व अविरतपणे पुरवण्याचं काम वाणिज्य करतं. उत्पादक व ग्राहक यांच्यामधला जो सेतू आहे तो सेतू म्हणून वाणिज्य काम करतं. पैसा व पैशांचे मूल्य यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा उद्योग साधला जातो. म्हणजे देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. जसं की वाणिज्याचे 2 प्रकार पडतात, एक व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक साधने. आता व्यापार बघा, व्यापारामध्ये कसं, व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्रीचा व्यवहार. बघा, व्यापार म्हणजे काय, वस्तू व सेवांची खरेदी व विक्री यांचा व्यवहार म्हणजे व्यापार. उत्पादक व ग्राहक यांच्यामधील संबंध साधणारा हा व्यापारी दुवा. उत्पादकाकडून घ्यायची वस्तू आणि ग्राहकांना पोचवायची. व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशांच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयात केला जातो. ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात. व्यापारामुळे वस्तू व सेवांचे मालकी हस्तांतरण केले जाते. म्हणजे वस्तू एका कारखान्यामध्ये बनते, कारखानदार डायरेक्ट ग्राहकांपर्यंत ती वस्तू नेत नाही, तर त्या कारखान्यापासून, उद्योगापासून ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचं जे काम आहे ते व्यापार करतात. व्यापाराच्या माध्यमातून वाणिज्य करत असतं. ओके. व्यापाराचं जे वर्गीकरण आहे ते 2 भागात होतं. एक अंतर्गत व्यापार आहे. अंतर्गत व्यापार म्हणजे काय, अंतर्गत व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी विक्री देशांच्या भौगोलिक भागामध्ये केली जाते. सीमा अंतर्गत केली जाते, देशामध्येच केली जाते, देशांतर्गत भागामध्ये. या व्यापारासाठी देशी चलनच वापरलं जातं. आणि अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार, एक घाऊक व्यापार. घाऊक व्यापारात वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केल्या जातात. आणि घाऊक व्यापारी उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना लहान प्रमाणात विक्री केली जाते. आणि घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ विक्रेता यामधला दुवा असतो. घाऊक व्यापार काय करतो, उत्पादक एखादी कंपनी, त्या कंपनीमधून एक हा घाऊक व्यापारी आहे, तो एका कंपनीमधून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतो आणि तो अनेक छोट्या छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना थोडा थोडा हा माल विकतो. म्हणजे किरकोळ व्यापारी आणि उद्योग या दोघांमधला जो दुवा आहे, उत्पादक आणि किरकोळ व्यापारी या दोघांमधला दुवा म्हणजे घाऊक व्यापार आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर किरकोळ व्यापार काय करतो, किरकोळ व्यापारी काय करतो, जो व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकांकडून वस्तूची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहकास लहान प्रमाणात विक्री करतो, त्यास किरकोळ व्यापारी असे म्हणतात. म्हणजे काय करतो किरकोळ व्यापारी, थेट ग्राहकांना त्या वस्तू देतो. किरकोळ व्यापारी हा उत्पादक व उपभोक्ता यामधला दुवा असतो. ओके. यानंतरचा आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे 2 देश, 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये चालणारा जो काही व्यापार आहे त्यांना आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार म्हणतो. याच्यामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार व पुनर्निर्यात व्यापार यांचा समावेश होतो. म्हणजे आयात म्हणजे काय, जेव्हा एखाद्या
जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्याला आयात म्हणतात. निर्यात म्हणजे काय? जेव्हा दुसऱ्या राष्ट्रात वस्तू विकल्या जातात त्याला आपण निर्यात म्हणतो. एकदम सोपं आहे. आणि पुनर्निर्यात म्हणजे काय? आयात व निर्यात यांचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात. म्हणजे एका देशातून आयात केलेला माल पुनर्विक्रीसाठी दुसऱ्या देशामध्ये पाठवायचा. उदाहरणार्थ भारतीय विक्रेते, व्यापारी जे आहेत ते जापानकडून माल घेतात आणि आफ्रिकेला परत पुनर्निर्यात करतात. ओके. तर अशा प्रकारे आपण हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपण समजू शकतो. त्याच्यानंतर मुद्दा आहे व्यावसायिक सेवा. आता आपण व्यावसायिक सेवा म्हणजे आनुषंगिक सेवा ज्या आहेत त्या आपण आता या ठिकाणी बघूयात. म्हणजे उत्पादनाच्या ठिकाणापासून विक्री ठिकाणापर्यंत वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी केलेल्या कृतीस व्यावसायिक सेवा म्हणतात. व्यावसायिक सेवा म्हणजे काय? उत्पादनाच्या ठिकाणीपासून विक्रीच्या ठिकाणापर्यंत म्हणजे एखाद्या कंपनीपासून एखादी वस्तू तयार झाल्यानंतर त्या वस्तूला टेम्पोमध्ये टाका, वाहतुकीच्या सहाय्याने एखाद्या गोदामामध्ये आणा, गोदामामध्ये आणल्यानंतर त्या वस्तूला ग्राहकांपर्यंत पोहोचवा. ही जी सगळी प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेचा या व्यावसायिक सेवांमध्ये समावेश होतो. या सेवा व्यापारास मदत करण्याची भूमिका बजावतात आणि व्यावसायिक सेवा या वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण यातले अडथळे कमी करतात. याच्यामध्ये काही गोष्टी, पहिली गोष्ट काही साधने त्यांची वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्थेशिवाय मित्रांनो आपण म्हणू शकतो ब्लड एक प्रकारे हे या उद्योग व्यवसायाचं. कारण उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री करणं शक्य नसतं. म्हणून ज्या ठिकाणी वस्तूंची मागणी असते अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादनाची विक्री करावी लागते. वस्तू व व्यक्तींना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा वापर होतो. कारण उत्पादनाच्या ठिकाणापासून तयार झालेलं उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वाहतुकीच्या माध्यमातून केलं जातं. गोदाम आणि साठवणूक. उत्पादक व उपभोक्ता यामध्ये अंतर असते. काही वस्तूंचे उत्पादन वर्षभर केले जाते परंतु वापर मात्र काही ठराविक कालावधीमध्ये केला जातो. मग अशा वेळेस एकाच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन जर झालं तर ते जे वस्तू आहे त्या गोदामामध्ये साठवून ठेवल्या जातात आणि त्या वर्षभर राहतात आणि त्यांची विक्री जी आहे ती वर्षभर केली जाते. त्याच्यानंतर विमा आहे. व्यवसायात अनेक प्रकारचे धोके असतात. ओके. सामान्यपणे उत्पादनास आग, चोरी, अपघात झाला, आग लागली, चोरी झाली, अपघात झाला, यामुळे धोके निर्माण होतात, नुकसान होऊ शकतं. मग व्यावसायिकांना या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा आवश्यक असतो. आपण म्हणतो विमा पॉलिसी आवश्यक असते. आणि विमा कंपन्या या सर्व धोक्यांपासून व्यावसायिकांचे संरक्षण करतात. व्यावसायिक यासाठी वस्तूचा विमा घेऊन विमा कंपनीने ठरवलेले विमा हप्ते नियमितपणे भरतात आणि व्यावसायिकाला धोके पूर्णतः टाळता येत नाहीत, परंतु विमा घेऊन त्याची तीव्रता जी आहे ती कमी करता येते. बँक बघा, व्यवसायाची स्थापना करून तो यशस्वीपणे चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. बँक पैसा व आवश्यक निधीचा पुरवठा करते. म्हणजे व्यावसायिकांना कर्ज असेल, अधिक विकर्ष सवलत असेल, रोख उचल असेल, या सेवा देते. त्याचबरोबर धनादेश म्हणजे चेक असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, एटीएम असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, या सेवा व्यावसायिकांना पुरवण्याचं काम बँका करते आणि यामुळे व्यवसायाचे दैनंदिन काम जे ते सुरळीतपणे चालते. यानंतर जाहिरात हा एखाद्या व्यवसायाचा, व्यापाराचा, उद्योगाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जितकी चांगली जाहिरात होईल तितक्या चांगल्या प्रमाणामध्ये हे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे जाहिरात हे उत्पादित वस्तू व सेवांचे विक्रीचे प्रभावी साधन आहे. वस्तू आणि सेवा यांच्या विक्रीचं प्रभावी साधन म्हणजे जाहिरात आहे. उत्पादक आपल्या उत्पादनाविषयी सर्व माहिती ग्राहकांना जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचवतं आणि त्या जाहिराती पाहून ग्राहकांना या वस्तूंची माहिती मिळते आणि मग ग्राहक जो आहे त्या वस्तूंप्रती आकर्षित होऊन दुकानात जाऊन तो वस्तू जो आहे तो खरेदी करतो. त्यानंतर व्यापारी अभिकर्ते. बघा, ग्राहक हे वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेले असतात. त्यामुळे विक्रेते प्रत्यक्ष ग्राहकांशी संवाद साधू शकत नाही. यासाठी व्यापारी अभिकर्त्यांची नेमणूक केली जाते आणि हे अभिकर्ते जे आहेत ते ग्राहकांना जाऊन दारोदारी त्यांच्यापर्यंत ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या पुरवण्याचं काम करतात आणि त्याच्यामध्ये दलाल, आडत्या, कमिशन एजंट यांचा समावेश होतो. पुढचा शेवटचा मुद्दा आहे संदेश वहन. मित्रांनो, आज जर बघितलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आज आपल्याला जगामध्ये मिळते बघायला आणि माहितीचे संदेशवहन होणे आवश्यक आहे. व्यापारी, उत्पादक आणि ग्राहकांना या संदेशवहनामुळे अनेक सुविधा उपलब्ध होतात, जसं की ईमेल, टपाल खाते यांच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची मागणी केली जाते, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे संदेशवहन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या प्रकरणावर चर्चा केलेली आहे. आता इथे तुम्ही हे उद्योग आणि वाणिज्य यांच्यातला जो फरक आहे हा समजून घ्या. हा परीक्षेला आपल्याला येऊ शकतो, तर हे जरा बघून घ्या.
त्याचबरोबर व्यवसाय, पेशा आणि नोकरी यांच्यातला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे, नेमका काय आहे. ओके. व्यवसाय व वाणिज्य यांच्यातला फरक जो समजून घ्या आणि सारांश हा आहे. अशा प्रकारे आपण पहिलं प्रकरण संपवलेलं आहे. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं जे प्रकरण आहे आपलं, दुसरं प्रकरण, त्या दुसऱ्या प्रकरणावरती चर्चा करूयात. दुसरं प्रकरण आपलं आहे व्यापार. तर व्यापार या प्रकरणावरती आपल्याला उद्या चर्चा करायची आहे पुढच्या लेक्चरमध्ये आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.